हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आई आणि बाबांच्या मर्जीने विराजने शुभासोबत लग्न केले, पण तो मनापासून खुश नव्हता. त्याला मॉडर्न विचाराची आणि तसेच राहणीमान असणारी मोठ्या बहिणीसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती. त्याच्या मनाच्या चौकटीत शुभा कुठेच बसत नव्हती. शुभासुद्धा चांगली शिकली होती, दिसायला सुद्धा अगदी मापात होती, संस्कारी होती. फक्त तिचे राहणीमान अगदी साधे होते आणि हेच विराजला आवडले नव्हते. पण आईवडिलांच्या आग्रहाला मान देत त्याने शुभासोबत लग्नगाठ बांधली होती. मनाने आणि विचाराने सुद्धा प्रलख असणारे साधना आणि दयानंद दळवी कुटुंब. विहान आणि विराज ही त्यांची 2 मुलं, सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरी असणारे. विहानची बायको अनघा एकुलते एक आणि लाडात वाढलेली व तसेच स्वतःच्या रुपयाची आणि पैशाची घमंड असणारी. विहानसोबत लव्ह मॅरेज होऊन दळवी कुटुंबियाची मोठी सून झाली, पण त्या घराची सदस्य मात्र होऊ शकली नाही. विराज मात्र आपल्या वहिनीला आदर्श मानत स्वतःच्या जोडीदारपणाची पण तशीच स्वप्न बघत होता. साधना आणि दयानंदला पहिल्या सुनेचा अनुभव असल्यामुळे त्यांनी विरासाठी एकत्र कुटुंबात राहणारी, मनमिळाऊ आणि संस्कारी असणारी शुभा पसंत पडली होती. विराज लग्न झाल्यावर आईबाबांच्या इच्छेसाठी का असेना, पण तिच्यासोबत गरजेपुरते बोलायचा. लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर शुभाच्या संसाराला सुरुवात झाली. शुभाचा मनमोकळा स्वभाव सगळ्यांना खूप आवडला. सासूला घरातील सगळ्या कामांच्या आवडीनिवडी विचारत घेत ती स्वतःला त्यांच्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत होती. हळूहळू सारं काही शिकत होती. घरात स्वयंपाकाला बाई असतानाही ती स्वतः सगळ्यांसाठी काही ना काही बनवून ठेवत असे. तिच्या हाताला खूप चव होती. तिच्या येण्याने घराला नवचैतन्य आले होते. शुभाने घरात बरेच बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते. सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबतच करायचे असा जणू नियमच तिने सगळ्यांना लागू केला. या सगळ्यात विराज मात्र तिचे रोज एक नवे रूप बघत होता. तो त्याच्या वहिनीमध्ये आणि शुभामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता. लग्न झाल्यावर एका महिनाभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलेसे केले होते. विराजला सुद्धा याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असले तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो, तर एका परफेक्ट जोडीदाराचं मन आणि घरातल्या इतर व्यक्तींसोबत असणारं वागणं सुद्धा तितकंच उच्च आणि मनमोकळं असणं आवश्यक असतं. विराजने तिच्या साध्या राहणीकडे दुर्लक्ष करत तिच्यामध्ये असणाऱ्या संस्कारी पैलूंकडे बघण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यालाही एक लाईफ पार्टनर म्हणून अगदी योग्य असल्याची त्याला जाणीव कधी झाली हे कळालंच नाही आणि तो तिच्या प्रेमात कधी पडला हेही त्याला कळालं नाही. विराजने तिला स्वतःमध्ये काहीतरी बदल करशील का म्हणून विचारले असता तीही सासू सासरे आईवडील सगळ्यांना विचारून त्यांच्या मनाप्रमाणे बदल करून घ्यायला तयार झाली. विराजने त्याच्यासाठी काही ड्रेस आणले. तिला पार्लरमध्ये नेऊन थोडासा हेअरकट करून तिचा थोडासा मेकओव्हर केला. त्याच्या लक्षात आले शुभा म्हणजे खरंच एक नंबरी सोनं आहे. थोडीशी झळाकी दिली आणि अजूनच चमकून गेली. विराजला आपल्या आईवडिलांची पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि खऱ्या अर्थानं लग्नानंतरची प्रेमकहाणी सुरू झाली.